नमस्कार, मी प्राजक्ता मालवणी लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आज आपण ओव्हन शिवाय बेकरी स्टाईल स्ट्रॉबेरी जेल केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत। प्रथम आपण केकचं बॅटर बनवून घेऊया। आपण अर्धा किलोचा केक बनवतोय, त्यासाठी 2 कप म्हणजे साधारण 200 ग्रॅम प्रीमिक्स मी घेत आहे। तुम्हाला जर याऐवजी होममेड व्हॅनिला प्रीमिक्स वापरायचं असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। 1/4 मेजरिंग कपने 1.5 कप आपण यामध्ये पाणी घालून घेऊया। यामध्ये 2 चमचे म्हणजे साधारण 10 ml तेल घालूया। आता हे केकचे बॅटर ढवळताना एकाच दिशेने ढवळून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। इथे आपले व्हॅनिला केकचे बॅटर तयार आहे। इथे मी अर्धा किलोचा केक टीन बटर पेपरवर ठेवून या पद्धतीने मार्किंग करून घेत आहे आणि हा पेपर आपल्याला मार्किंगवर कात्रीने कापून घ्यायचा आहे। आता हा टीन आपण आतून तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया। कापून घेतलेला बटर पेपर या टीन मध्ये ठेवून पुन्हा एकदा तेलाने ग्रीस करून घेऊ। आता आपण बनवलेलं केकचं बॅटर टीन मध्ये ओतून आपल्याला अशा प्रकारे हा टीन 3 ते 4 वेळा टॅप करून घ्यायचा आहे। इथे मी एक मोठं भांड 5 मिनिटं लो फ्लेम वरती प्रीहीट करण्यासाठी ठेवलं होतं। यामध्ये एक स्टँड ठेवला आहे। आपल्याला हा केक टीन या भांड्यामध्ये ठेवून 25 ते 30 मिनिटांसाठी लो फ्लेम वर केक बेक करून घ्यायचा आहे। आता आपण काडीने केकच्या मध्यात चेक करूया। काडी क्लीन निघाली म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे। केक गार झाल्यानंतर सुरीने केकच्या कडा मोकळ्या करून केक डिमोल्ड करूया। आपला केक छान बेक झाला आहे आणि त्याचबरोबर त्याला सुंदर अशी जाळी सुद्धा पडली आहे। आपण या केकचे 3 समान लेयर कट करून घेणार आहोत। त्यासाठी सुरीने प्रथम केकवर मार्किंग करूया। नंतर त्या मार्किंग मध्ये अशा पद्धतीने दोरा अडकवून तो दोरा एकमेकांच्या विरुद्ध दिशेस खेचावा म्हणजे केकचे लेयर व्यवस्थित कट होतात। इथे आपले केकचे 3 लेयर कट करून झाले आहेत। एका वाटीमध्ये 3 चमचे पिठी साखर, पाऊण वाटी पाणी आणि 5 थेंब स्ट्रॉबेरी इसेन्स घालून केकसाठी शुगर सिरप तयार करून घेऊया। इथे मी केकचा बेस घेतला आहे। त्यावर बीट केलेले व्हिपिंग क्रीम लावून त्यावरती केकचा कट केलेला सर्वात खालचा लेयर ठेवूया। बेसवर क्रीम लावून घेतल्याने केक इकडे तिकडे हलत नाही। आता हा लेयर आपण शुगर सिरपने व्यवस्थित सोक करून घेऊ। केक बनवताना केकचा प्रत्येक लेयर व्यवस्थित सोक झाला की केकची टेस्ट अजून वाढते। पाइपिंग बॅग मध्ये बीट केलेला व्हिपिंग क्रीम भरून घेण्यासाठी मी अशा प्रकारे मगचा वापर करत आहे। याऐवजी तुम्ही ग्लास सुद्धा वापरू शकता। आता हे क्रीम आपण अशा पद्धतीने या लेयरवर लावून घेऊया। अशा प्रकारे क्रीम लावल्याने ते लावायला सोपे जाते आणि सगळीकडे एकसारखे पसरते। लावलेले क्रीम पॅलेटने लेवल करून घेऊ। आता यावरती 2 चमचे स्ट्रॉबेरीचा क्रश घालून तो पॅलेटने पसरवून घेऊया। आता यावरती केकचा दुसरा लेयर ठेवून शुगर सिरपने सोक करून घेऊ। पहिल्याप्रमाणेच या लेयरवरती क्रीम लावून लेवल करूया व 2 चमचे स्ट्रॉबेरीचा क्रश घालून पसरवून घेऊ। आता यावरती मी केकची सर्वात वरची म्हणजे तिसरी लेयर पण उलटी ठेवत आहे। यामुळे केकचे फिनिशिंग करणे सोपे जाते आणि वरच्या लेयरमध्ये शुगर सिरप व्यवस्थित सोक होते।
शुगर सिरपने सोक केल्यानंतर सेम प्रोसिजरने या लेअरवरती क्रीम लावून घेऊया। इथे मी या पद्धतीने केकला साइडने क्रीम लावून प्रथम क्रम कोट करून घेत आहे। यामुळे केकचे क्रम्स म्हणजेच रवाळ कण फिनिशिंग करताना क्रीम मध्ये येत नाहीत। आता आपल्याला साइडचा हा संपूर्ण भाग क्रीमने कव्हर करायचा आहे। इथे मी प्लेन स्क्रॅपरचा वापर करून केकच्या साइडला प्रथम फिनिशिंग करून घेत आहे। त्यानंतर माझ्याकडे असलेल्या जुन्या कार्डचा वापर करून इथे मी केकच्या वरचं फिनिशिंग करून घेते। फिनिशिंग नंतर झिगझॅग स्क्रॅपरने साइडला डिझाइन करूया। इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे न्यूट्रल जेल घेतलंय। प्रथम 1 मिनिट आपण हे फेटून घेऊया। आता या जेल मध्ये 3 ते 4 थेंब लिक्विड रेड कलर, 5 थेंब स्ट्रॉबेरी इसेन्स आणि 1 चमचा पाणी घालून व्यवस्थित मिक्स करूया। हे जेल आपण पाइपिंग बॅग मध्ये भरून घेऊया। या जेलचा वापर करून केकच्या कडेला मी ड्रिपिंग करून घेत आहे। या पद्धतीने केकच्या वरच्या भागावर आपण हे जेल अप्लाय करूया। फाईलच्या एका तुकड्याने मी हे जेल हळूवार पसरवून घेत आहे। एका पाइपिंग बॅग मध्ये रेड कलरचे 4-5 थेंब टाकून ते मी पसरवून घेतलेत। त्यामध्ये व्हिपिंग क्रीम भरून स्टार नोझलचा वापर करून केक वरती मी अशा पद्धतीने डिझाइन काढून घेत आहे। आता याच नोझलचा वापर करून केकच्या खालच्या कडेला बॉर्डर करून घेऊया। आता केकच्या या भागावर आपण जेलने डॉट्स काढून घेऊया। आपल्या चॅनेलवर सुरू केलेली ही केकची सीरीज जर तुम्हाला आवडत असेल तर मालवणी लाईफस्टाईलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, कारण दर गुरुवारी दुपारी 4 वाजता असेच नवनवीन आईस केकचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। सगळ्यात शेवटी गोल्डन कलरचे स्टार्स लावून मी हा केक डेकोरेट करून घेत आहे। इथे पहा आपला केक किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसत आहे। आजचा हा स्ट्रॉबेरी जेल केकचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आपल्या मालवणी लाईफस्टाईलला सबस्क्राइब करायला विसरू नका।